नदीवर असे बरेच सारे ब्रिज बांधले, त्यामुळे जाण्या येण्याची सोय लोकांची अतिशय चांगली आहे. अजून एक नवीन ब्रिज आहे, दुसरा ब्रिज आहे. आणि छान वॉक आहे. पॅरिस फिरायचं असेल नुसतं तर मला वाटतं एक 4-5-6 दिवस तरी हवेत गेला. Pero no porque सगळं शहराचं जुने पण अगदी चांगलं जपलं आहे. हे खूपच छान एक्सपिरियन्स आहे. कोणी तुम्ही येणार असाल तर हा एक्सपिरियन्स नक्की घ्या क्रूजचा. आणि आम्ही संध्याकाळची 7ची वेळ घेतली. ती क्रूज ॲक्च्युली 7:30ला निघाली, त्यामुळे 8:30ला सनसेट होतो. आम्हाला थोडं सनसेट बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर थोडं सिटीमधले लाईट्स. आज तसं वेदर बरं आहे, 60sमध्ये होतं टेम्परेचर. पण सुद्धा विंडी झाले, त्यामुळे आम्ही डबल जॅकेट्स घालून आलो. पण अजून सनसेट झाल्यावर अजूनच टेम्परेचर होतं. अजून एक बीच होतं आणि नदीच्या किनारी बसायला जागा ही प्रशस्त वाटते. हे जस्ट बोटीच्या शेपचे रेस्टॉरंट्स आहेत. जुनं चर्च दिसतं. या बाजूला त्या नदीच्या किनारी बरीच लोक बसली. अजून एक मोठा ब्रिज होता. आणि ती मागे किल्ला दिसतो. हा आम्हाला यावेळी पाहायला मिळाला. बरीच सिक्युरिटी होती. साधा ब्रिज पण बांधला आहे, त्याला पण त्यांनी एवढं छान डिझाईन बनवली आहे. सुंदर ब्युटिफिकेशन आहे.
आम्ही मेट्रोमधनं आता 4 दिवस झाले आम्ही मेट्रोमधनं एवढे व्यवस्थित फिरतो आहे. प्रत्येक ठिकाणी मेट्रोचे पॅसेस असतात, मॅप्स दिसतात आणि तुम्हाला डे पास घेता येतो जो 12.5 युरोला असतो आणि किंवा वन टाईम पास घेतला तर तुम्ही एका तिकिटामध्ये 2.5 युरोचं तिकीट असतं आणि ते तिकीट घेऊन तुम्ही कुठल्याही स्टेशनपासून कुठल्याही स्टेशनपर्यंत जाऊ शकता. पण एकदा स्टेशनच्या बाहेर आलात की ते तिकीट संपतं. पण तुम्ही आतल्यात कुठूनही कुठल्याही मेट्रोने कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता. थोडासा मॅप स्टडी करायला पाहिजे आणि इथे गुगल मॅप तुमच्याजवळ असेल तर तुम्ही आरामशीर कसंही फिरू शकता इथे. मागे एक जुनं चर्च पण दिसतंय. हे काल आम्ही जे नॅम्स्टरडॅमचं चर्च पाहिलं ते इथे आहे. हे 2 गावं अजून एक मोठा ब्रिज आला आहे. वरून एमर्जन्सी व्हेकल चाललंय. हे इथे कपल मॅरेज झालेलं आहे. चर्चचा रिपेअर चालू आहे. चर्चची खासियत वेगळी आहे. नवीन कन्स्ट्रक्शन केले ती पण त्यांनी जुन्यात मिक्स होतील अशीच केली आहेत सगळी कन्स्ट्रक्शन्स. These are all new constructions. Voy a dejar de grabar porque si no, tiene que
इथे आपल्यासारखे भारतात बसतात तसे कपल्स बसले आहेत. Sí, eso me la allá atrás. No vas a ver, tú no alcanzas a ver. ¿Verdad que sí? आणि इथे आज सकाळी आम्ही लवकर निघालेलो तर बरेचसे काम ऑफिसला जाणारे लोक सायकल्स घेऊन जातात आणि मेट्रो तर घेतातच ऑफकोर्स. त्यामुळे रस्त्यावर गर्दी कमी, पोल्युशन कमी आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स पण भरपूर प्रमाणात वापरतात. इथे काहीतरी जुनं स्ट्रक्चर दिसतंय. जुन्या काळातलंच आहे. आणि माझं आणि अमितचं बोलणं झालं आज की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपल्याकडे पण त्याच वेळी मेट्रो केल्या असत्या त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी तर आज किती सोयीचं झालं असतं आपल्याला सगळ्यांना. अंडरग्राऊंड मेट्रो आपल्याला सहज करता येणं शक्य होतं. एवढी गर्दी डायव्हर्ट झाली असती. आणि रस्ते पहिल्यापासून जेव्हा भारतात मुंबई किंवा पुण्यामध्ये रस्ते बांधायचं काम चांगलं झालं असतं तर खूप वेगळा भारत दिसला असतं. 12-13 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. मी तर राईड एन्जॉय करते आहे. आय होप तुम्ही पण कराल. थँक्यू 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 थँक्स फॉर वॉचिंग. आणि ऑफकोर्स मी आहे मनीषा कोरडे. बाय बाय.